खासदार सुनील तटकरे यांच्या 70व्या वाढदिवशी तटकरे कुटुंबाचं मनोमिलन, तर मोठे बंधू अनिल तटकरे, पुतण्या अवधूत आणि संदीप तटकरे यांची उपस्थिती। 12 वर्षांपासून तटकरे कुटुंबात असलेला दुरावा सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त दूर झाला। लातूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला मोठं खिंडार। चाकूर अहमदपूर तालुक्यातल्या जवळपास 150 कार्यकर्त्यांचा आज भाजपात प्रवेश। या प्रवेशासाठी 60 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना। पुणे बाजार समितीच्या सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच। बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचा राजीनामा। 18 जुलै रोजी नव्या सभापतींची निवड केली जाणार। टोरेस फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी युक्रेनमध्ये पोलीस आयुक्त मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रत्यार्पणाची मागणी। 15,000पेक्षा जास्त नागरिकांची सुमारे 142 कोटींची फसवणूक। डॉक्टरांच्या राज्यव्यापी बंद आता मागे, तर इंडियन मेडिकल असोसिएशनचं मुख्यमंत्री फडणवीसांची सकारात्मक बैठक संपन्न। होमिओपॅथी डॉक्टरांचा ॲलोपॅथी उपचार करण्याची मुभा देण्याचा हा निर्णय अखेर मागे। मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रामध्ये ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन। गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी विद्यापीठ उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघेंचं नामकरण फलक लावत केलं आंदोलन। पनवेलमध्ये 2 आधुनिक बहुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध होणार। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका बहुउद्देशीय प्रकल्प राबवणार। 1 महिन्याच्या बाळाला अज्ञातानं प्लास्टिकच्या गोणीत सोडून दिलं। नालासोपाऱ्यातल्या कळंब या गावानजीकच्या जुन्या खाडीपुलावरची घटना। तर वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात सध्या या बाळाला उपचारासाठी दाखल केलं। बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। पुणे महापालिकेच्या वतीनं क्रीडा नर्सरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय। हडपसरमधल्या 3 एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार। मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी पालिकेचा स्तुत्य उपक्रम। पर्यटन स्थळांवरील जागा बस सेवेनं आता पीएमपीएमएलच्या तिजोरीत भर, तर 6 महिन्यात 20 लाखांची कमाई। पुणे दर्शन आणि पर्यटन बस याच्या माध्यमातून ही बस सेवा सुरू। पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे। दरम्यान मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण। खड्डे बुजवण्यासाठी दुर्लक्ष करणाऱ्या 26 अभियंत्यांना पालिका प्रशासनाकडून नोटीस। पुणे शहरातील विविध प्रकल्पावर वॉर रूमचं विशेष लक्ष, तर दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा प्रगती अहवाल सादर करणं बंधनकारक। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामात महत्त्वाचा टप्पा पूर्ण। बीकेसी शिळफाटा दरम्यानच्या 2.7 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण। 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातील पहिला टप्पा यशस्वी पूर्ण। प्राडाच्या वादानंतर आता कोल्हापुरी चपलेच्या मागणीत मोठी वाढ। राज्यासह प्रदेशातनं सुद्धा कोल्हापुरीसाठी विचारणा। दिल्ली पंजाबमधून कोल्हापुरी चपलेसाठी वाढती मागणी। ऑनलाईन सर सुद्धा दुपटीनं वाढ। त्यामुळे विक्रेत्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण। महानगरातील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, तर पुण्यातल्या कुंडमुळा दुर्घटनेनंतर नगरविकास विभागाचे निर्देश। स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांच्या दुरुस्तीचे आदेश देणार। राज्यात 11वीच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली, तर दुसऱ्या टप्प्यात 1,12,560 विद्यार्थ्यांनी नव्यानं नोंदणी केल्याची माहिती। राज्यात सध्या सायबर क्राईममध्ये मोठी वाढ। 6 महिन्यात जवळपास आतापर्यंत 1,504 सायबर गुन्ह्यांची नोंद, तर 2024मध्ये सर्वाधिक 26,440 गुन्ह्यांची नोंद। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये निलेश वाघमारेला हायकोर्टाचा दणका। निलेश वाघमारेचा तात्पुरता जामीन अर्ज कोर्टानं नाकारला, तर राज्य सरकारला वाघमारेच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर देण्याचे निर्देश। भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारासाठी भारताचं पथक अमेरिकेला जाणार, तर वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचं उच्चस्तरीय पथक वॉशिंग्टनला जाणार। दौऱ्यामध्ये द्विपक्षीय व्यापार कराराच्या अंतरिम आणि पहिल्या 2 टप्प्यांवर यामध्ये चर्चा। जायकवाडी धरण 71% भरलं। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीत समाधानकारक वाढ, तर नाशिकमधील पावसामुळे जायकवाडीची पाणी पातळी वाढली। नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं। पावसाची विश्रांती पाहिल्यानंतर आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुद्धा कमी केला। सध्या दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी। गडचिरोलीमधील प्राणहिता नदीला मोठ्या प्रमाणात पूरस्थिती, तर वैनगंगा प्राणहिता नदी 100% भरल्यामुळे सतर्कतेचा इशारा। वैनगंगा नदीचा पूर ओसरत असल्यामुळे काही मार्ग सुद्धा सुरू। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरपेक्षा जास्तीचं नुकसान, तर अतिवृष्टीमुळे 8,846 शेतकऱ्यांचं साधारण 400 कोटींचं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची सुद्धा मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 550 हेक्टर शेतीचं नुकसान। 441 हेक्टर शेती पूर्णपणे खरडून निघाली। मोर्शी तालुक्यातल्या हिवरखेडमध्ये घराची भिंत अंगावर पडून 3 वर्षाची मुकल्याचा दुर्दैवी मृत्यू।
पुनर्वसनाच्या मागणीसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली मांडून अनोखं आंदोलन, तर गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे कारधा गावाला पुराचा फटका. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि पूरग्रस्त 22 गावातील नागरिकांचा या आंदोलनात सहभाग. बीडमध्ये शेत खरेदी विक्रीच्या वादातनं 2 गटात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल. तर शिरूर कासार तालुक्यातल्या जाटवड जवळची घटना. रत्नागिरीच्या भाटे समुद्रामध्ये थार गाडी नेणं अंगलट आलं. भाटे समुद्र किनारी थार गाडी वाळूत रुतली. हा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं वाळूत रुतलेली ही थार गाडी बाहेर काढण्यात आली.